आज आपण झिंग्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. सर्वप्रथम झिंग्याच्या चटणीला आपल्याला भरपूर सारे कांदे पाहिजे आहेत. जेवढी पण तुम्ही चटणी करणार आहात तर जेवढी चटणी आहे तेवढे कांदे घ्यायचे आहेत, बारीक बारीक कट करायचे आहेत आणि तव्यावर टाकून त्याच्यावरती तेल टाकून ब्राऊन कलरचे होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. ऑइल टाकूयात. ऑइल मी 4 ते 5 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. ऑइल थोडं जास्तच टाका. आपल्याला कांदे ब्राऊन होजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल. कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आधी सुरुवातीला आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहेत. छान ब्राऊन कलर आलेला आहे. हे असा ब्राऊन कलर आल्याच्या नंतर आपल्याला हे कांदे काढून घ्यायचे आहेत. कांदे काढून घेतल्याच्या नंतर हे बघा, हे बारीक झिंगे आहेत. हे बघा, एकदम जे बारीक असतात ना ते आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये छोटे छोटे खडे असतात, माती असते. व्यवस्थित चाळून घ्या, व्यवस्थित निवडून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी कांदा काढून घेतलेला आहे ब्राऊन कलरचा करून. त्यानंतर तव्यावर छोटेसे सगळ्यात बारीक झिंगे असतात ते टाकलेले आहेत, व्यवस्थित निवडून. त्यानंतर यामध्ये पण आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 टेबलस्पून ऑइल टाकून घ्या आणि क्रिस्पी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. एवढी काळजी घ्या की जे हे झिंगे आहेत ते खालच्या साईडनी करपायला नाही पाहिजेत, नाहीतर करवट लागतात. त्यामुळे फास्ट परतून घ्या, ज्यामुळे कंटिन्यू चालवत ठेवा परतवणं, ज्यामुळे खालची साईड करपू नये आणि करपून ते करवट लागू नये. तर बघू शकता झिंगे पण बऱ्यापैकी ब्राऊन कलरचे झालेले आहेत, भाजून रेडी झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. असे झाल्याच्या नंतर झिंगे पण काढून घेऊयात. त्यानंतर बघा मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यानंतर अद्रक घेतलेली आहे एवढी, ठेचून घेऊयात. खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घ्यायचे आहेत. ओबडधोबड कुटून घ्या. ओबडधोबड कुटल्याच्या नंतर पुढची प्रोसिजर करून घेऊयात. त्यानंतर तव्यावरच आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे. तर आपण सर्वप्रथम कांदा पण फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर झिंगे पण फ्राय करून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित तेल गरम करून घेऊयात. आता फोडणीसाठी किंवा तडका म्हणा तुम्ही. छान तेल गरम झालेलं आहे. तर मोहरी आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत. व्यवस्थित तडतडू द्या. छान तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला टोटल सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर मसाल्यामध्ये सुरुवातीला अद्रक लसूण पेस्ट जे आपण तयार केलेलं आहे, ओबडधोबड कुटलेलं आहे, ते टाकून घेऊयात. व्यवस्थित ब्राऊन कलर होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान क्रिस्पी झालेले आहेत. ब्राऊन पण कलर खूप छान आलेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहेत, जे आपण फ्राय करून ठेवलेले आहेत. सुरुवातीला सगळे मसाले टाकून घेऊयात. तर मसाल्यामध्ये काळा मसाला अर्धा टेबलस्पून टाका. त्यानंतर जिरे पावडर अर्धा टेबलस्पून टाका. त्यानंतर धनिया पावडर अर्धा टेबलस्पून टाका. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर तिखट टाकून घ्या. त्यानंतर लाल कश्मीरी मिर्च थोडी टाकून घ्या. त्यानंतर
तुम्हाला काळा मसाला असेल तर तो टाकून घ्या, असेल तर ठीक, नसेल तर कोणताही मसाला तुम्ही टाकू शकता. चिकन मसाला, मटन मसाला किंवा बिर्याणी मसाला जोही अवेलेबल आहे तो मसाला तुम्ही टाकून देऊ शकता. त्यानंतर थोडीशी हळद टाका आणि पूर्ण मसाले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत झिंगे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत आपण फ्राय केलेले झिंगे आणि कांदा. तर सगळं परत एकदा मिक्स करून घ्या. मिक्स करून घ्या आणि कमी आचेवर करा, कारण सगळंच आपलं पूर्ण फ्राय झालेलं आहे. तर परत जर जास्त आचेवर असेल तर ते करपून जाईल. तर त्यामुळं पूर्ण गॅस कमी करा आणि त्यानंतर व्यवस्थित परतून घ्या, ज्यामुळं ते जे मसाले आहेत ते सगळीकडे लागले पाहिजेत. खूप मस्त छान अप्रतिम स्मेल येत आहे आणि चव तर एकदम मस्त लागते. भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल. नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. कशी वाटली चटणी नक्की कमेंट करून सांगा. तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा, खुश राहा, आनंदी राहा आणि माझे असेच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.